जे इथे आलेले आहेत, जे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत, सध्या एका नामांकित कंपनी जपानी कंपनीमध्ये ट्रेनिंग हेड म्हणून कार्यरत आहेत. त्यांना वाचनाची आवड असूनच त्यांना कविता लेखनाचा प्रवास त्यातूनच सुरू झालेला आहे. कॉलेज जीवनापासून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली आणि काही कविता त्यांच्या मासिकांमध्ये आणि प्रकाशित झालेल्या आहेत. काहींना पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तर आज शिक्षक दिनानिमित्त त्यांची रचना आपण ऐकूया. शिक्षक दिन की दिन शिक्षक. धन्यवाद सर. आज बरेच शिक्षक इथे आलेत आणि मी पण डायरेक्ट शिक्षक नसलो तरी प्रोफेशनली मी पण ट्रेनिंग मॅनेजर आहे. तर माझे विद्यार्थी जरा तुमच्यापेक्षा मोठे असतात अजून, इंजिनियर्स वगैरे, पण शिकवण्याचा अनुभव आहे मला. आणि सगळं इथे जे सिनियर शिक्षक उपस्थित आहेत त्यांना वंदन करून मी माझी कविता सादर करतो. कवितेचं बॅकग्राऊंड असं थोडं विद्यार्थी आले ते म्हणून सांगण्याची गरज आहे की आपण जन्माला येतो किंवा बीज जन्माला येतं तेव्हा आपल्याला विज्ञानामध्ये शिकवतात की बीजाचं झाड होण्यासाठी आपल्याला 3 गोष्टींची गरज असते. कोणत्या गोष्टी सांगू शकाल? पाणी, हवा आणि प्रकाश, या 3 गोष्टीची, आणि ऑफकोर्स माती पण असते त्याच्याबरोबर. तर हे प्रकाश देण्याचं काम आपल्याला आयुष्यामध्ये आपले शिक्षक करत असतात. बाकीच्या गोष्टीत आपल्याला आईवडील देत असतात. तर त्या संदर्भामध्ये ही कविता आहे. आणि थोडंसं शेवटी कवितेच्या शिक्षकांची जी आजची परिस्थिती आहे त्याच्यावर थोडंसं भाष्य केलेलं आहे. काही लोकांना ते रुचणार नाही, पण परिस्थिती आहे ती सत्य आहे, ती मांडणं गरजेचं आहे. ओके, तर कवितेला सुरुवात करतो. शिक्षक दिन का दिन शिक्षक. दिन म्हणजे गरीब बिचारे. ओके. बीज जेव्हा जन्म घेते आई बनते भूमाता. हवा पाणी बाप पुरवितो बीज करी प्रकाश प्रतीक्षा. म्हणजे हवा पाणी मिळतंय पण आता प्रकाश म्हणजे ज्ञानाचा वाट बघतंय बीज. ओके. मग ज्ञानाचा दिनकर होऊनी, दिनकर म्हणजे सूर्य, मग ज्ञानाचा दिनकर होऊनी शिक्षक येतो त्यांच्या जीवनी. मग ज्ञानाचा दिनकर होऊनी शिक्षक येतो त्यांच्या जीवनी. संस्कार किरणात नाहून घेते बीजास होते गगन ठेंगणे, बीजास होते गगन ठेंगणे. शिक्षक दिन त्या दिनकराचा, शिक्षक दिन त्या दिनकराचा. दीन त्याची आज अवस्था. दीन म्हणजे इथे दीर्घ दिन आहे. दीन त्याची आज अवस्था. कर जोडाया लावते व्यवस्था. झाकळून गेली त्याची प्रभा. माफ करावे स्पष्ट बोललो, माफ करावे स्पष्ट बोललो. निर्भयतेचे त्यानेच दिले संस्कार. उचित मिळावा सन्मान तयासी. सशक्त घडण्यास पुढची पिढी, सशक्त घडण्यास पुढची पिढी. धन्यवाद.